श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आपण बनवणार आहोत बेसन पिठाची पोळी. त्यासाठी इथे मी पीठ पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्या सगळ्या गुठळ्या फोडायच्या आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत आपण. बारीक चिरलेला टोमॅटो घालत आहोत. हिरवी मिरची बारीक कापून टाकलेली आहे त्याच्यामध्ये. कोथिंबीर घालणार आहोत भरपूर अशी. मीठ घातलेलं आहे चवीनुसार. थोडीशी हळद घातलेली आहे आपण. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आपल्याला. सर्व असं मिक्स छान करायचं आहे आपल्याला. मला थोडंसं घट्ट वाटते त्यामुळे मी थोडंसं पाणी घालते इथे थोडंसं. पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर तव्यावर तेल टाकून आपण ह्याच्यामध्ये ते बॅटर घालणार आहोत. छान असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे ते. तेल घालणार आहोत आपण त्याच्या साईडने थोडंसं. छान असं भाजल्यानंतर आपण त्याला पलटी करणार आहोत. पुन्हा थोडंसं तेल घातलेलं आहे मी इथे. दोन्ही साईडून छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर इथे तयार झालेला आहे आपला बेसन पिठाचा पोळा. तुम्ही पण नक्की ट्राय करा. थँक्यू.